नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पैसा या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। यामध्ये आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पैशाची व्याख्या, पैशाची उत्क्रांती पाहिलेली आहे। त्याचप्रमाणे पैशाचे प्रकार आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत। 3 प्रकार अभ्यासलेले आहेत। कोणते 3 प्रकार? तर एक पशु पैसा, दुसरा वस्तू पैसा आणि तिसरा धातू पैसा आपण अभ्यासलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या प्रकारापासून धातूची नाणी, कागदी पैसा, पत पैसा, प्लास्टिक पैसा आणि इलेक्ट्रॉनिक पैसा याचा अभ्यास आपण करणार आहोत। बघा, या ठिकाणी तुम्हाला चित्र दाखवलं होतं, आजही परत दाखवतोय। सुरुवातीच्या काळामध्ये पशु पैसा आला, त्यानंतर वस्तू पैसा म्हणजे कवड्या वगैरे म्हणतो। पशु पैशामध्ये आपण प्रामुख्यानं गाय, बैल याचा वापर केला, शेळ्या, मेंढ्या याचा वापर केला। त्यानंतर धातू पैशामध्ये शंख, शिंपले, हस्तिदंत, मीठ, दगड, दुर्मिळ वस्तू याचा वापर केला। त्यानंतर धातू पैशामध्ये आपण सोने, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, निकेल या धातूंचा वापर आपण पैसा म्हणून केलेला आहे। धातूची टंचाई यामुळं नंतर धातूची नाणी अस्तित्वात आली। चौथा जो प्रकार आपण अभ्यासतोय तो म्हणजे धातूची नाणी। पूर्वीच्या काळी विविध राज्यांचे राजे त्यांची मुद्रा असलेली नाणी बनवायचे। म्हणजे राजाचा छाप आहे, स्वतःचं चित्र असलेलं, मुद्रा असलेलं धातूचे तुकडे बनवले जायचे। काळानुसार शासकीय धोरणानुसार मौद्रिक नाण्यांची एक वाक्यता आणि कायदेशीर स्थिरता आणण्याच्या उद्देशाने प्रणाली निश्चित केली गेली। नाण्यांचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केलं गेलं। मग त्यामध्ये 2 प्रकार आहेत। म्हणजे जसजसा काळ बदलत गेला, पूर्वी राजेशाही पद्धत होती, त्या काळामध्ये राजांची चित्र त्या धातूच्या नाण्यावरती असायची। परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतसं नाण्यांचं स्वरूप सुद्धा बदलत गेलेला आहे। एक वाक्यता आणि कायदेशीर स्थिरता आणण्याचा प्रयत्न धातूच्या नाण्यामध्ये केलेला आहे। त्यामध्ये 2 प्रकार आहेत। कोणते प्रकार आहेत 2? तर एक प्रमाणित किंवा प्रधान नाणी आणि दुसरे गौण किंवा लाक्षणिक नाणी। आता प्रमाणित नाणी किंवा प्रधान नाणी कशाला म्हणायचं? तर प्रमाणित नाणी म्हणजे काय? ज्याचं दर्शनी मूल्य अंतर्गत मूल्य सारखं असतं। म्हणजे दर्शनी म्हणजे जे दिसतं ते म्हणजे छापलेलं मूल्य आणि त्या धातूचं अंतर्गत मूल्य जेव्हा सारखं असतं, थोडक्यात काय, अधिकृत यंत्रणेद्वारे दर्शनी मूल्याचं विनिमय मूल्य त्या ठिकाणी निश्चित केलं जात असतं। म्हणजे त्या ज्या देशामध्ये जी यंत्रणा आहे, अधिकृत यंत्रणा आहे, कायद्याद्वारे निश्चित केलेली आहे, त्यानुसार त्याचं विनिमय मूल्य हे निश्चित केलं जातं। ही नाणी सोने, चांदी अशा धातूपासून बनवलेली असतात। ब्रिटिश कालखंडात काही दिवस प्रमाणित नाणी वापरली जात होती। बघा, आपण स्वातंत्र्याच्या वगैरे दिनाच्या दिवशी आपण एक घोषणा देतो, 1 रुपया चांदीचा, सारा देश गांधीचा। त्यामध्ये 1 रुपया सांगण्याचा उद्देश मला हा आहे की 1 रुपया चांदीचा तो ब्रिटिश काळामध्ये अशी धातूची नाणी त्या काळात वापरली जायची आणि जी यंत्रणा होती, जी ब्रिटिश यंत्रणा होती, त्या यंत्रणेकडून ती प्रमाणित करून घेतलं जात असतं। आज आपल्या भारताचं प्रमाणित नाणं रुपया आहे, पण दर्शनी मूल्य आणि अंतर्गत मूल्य याच्यामध्ये फरक आहे। प्रमाणित नाणं जे आहे ते आज आपल्या भारतामध्ये अस्तित्वात नाहीत। दुसरं आहे गौण किंवा लाक्षणिक नाणी। लाक्षणिक किंवा गौण नाणी म्हणजे काय? ज्याचं दर्शनी मूल्य हे अंतर्गत मूल्यापेक्षा जास्त असतं। दर्शनी म्हणजे दिसणारं, छापलेलं म्हणतो आपण, हे त्या मूल्यापेक्षा म्हणजे त्या धातूच्या किमतीपेक्षा जास्त असतं, त्याला आपण गौण किंवा लाक्षणिक नाणी असं म्हणतो। म्हणजे ही जी गौण नाणी आहेत, ती गौण नाणी ॲल्युमिनियम, निकेल, आज तर प्लॅटिनियम सारख्या कमी दर्जाच्या धातूपासून बनवलेली असतात। भारताच्या चलनातील सर्व नाणी जी आज आहेत ती सगळी गौण किंवा लाक्षणिक आहेत। गौण नाणी ही कमी मूल्याची असल्याने तुलनेने कमी रकमेच्या व्यवहारासाठीच प्रामुख्यानं देशामध्ये वापरली जातात। गौण नाण्यांच्या वहनीयतेच्या अडचणीमुळे, म्हणजे जी नाणी बनवली आज आपल्याकडं अस्तित्वात आहेत, वहनीयतेचा म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची अडचण आहे। मोठ्या प्रमाणात जादा रक्कम आपण घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून गौण नाण्याची अडचण दूर करण्यासाठी कागदी पैसा अस्तित्वात आला। पुढचा प्रकार जो आहे तो आपला कागदी पैसा। कागदी पैसा जो आहे हा धातूच्या नाण्याला पर्याय आहे। म्हणजे धातूचा जो पैसा होता त्याला हा पर्यायी पैसा आहे। भारतात नोटा चलनात आणण्याचा एकाधिकार आपण किंवा मक्तेदारी आपण रिझर्व्ह बँकेकडे दिलेली आहे।
मक्तेदारी जी आहे ती आपण मध्यवर्ती बँकेकडे दिलेली आहे. मध्यवर्ती बँक आणि रिझर्व्ह बँक RBI एकच आहे. भारत सरकार मध्यवर्ती बँकांकडून अंमलात आणलेल्या कागदी चलनाचा समावेश पैशामध्ये होताना दिसून येत असतो. म्हणजे जी भारत सरकारमार्फत मध्यवर्ती बँक जी आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी आहे, त्या बँकेकडून अंमलात हे कागदी पैसा आणला जातो. कोणता आणला जातो? तर भारत सरकार जे आहे, हे भारत सरकार भारतामध्ये 1 रुपयाची नोट आणि सर्व प्रकारची जी नाणी आहेत ही छापण्याचा अधिकार, नवीन निर्माण करण्याचा अधिकार हा भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून केला जात असतो किंवा भारत सरकारकडून ती चलनात आणली जात असतात. पण त्यापुढील चलनाच्या निर्मितीचे अधिकार म्हणजे 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, त्यानंतर 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये या सर्व कागदी नोटा, अलीकडच्या चलनातल्या सर्व कागदी नोटा या चलनात आणण्याचा अधिकार फक्त आणि फक्त एकाच आपल्या भारतात रिझर्व्ह बँकेला आपण दिलेला आहे, म्हणजेच मध्यवर्ती बँकेला दिलेला आहे. कागदी पैसा हाताळण्यातील गैरसोय आणि पैसा साठवण्यातील जोखीम या कारणामुळे बँक पैसा अस्तित्वात आला. म्हणजे कागदी पैशाची जी अडचण आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं, किंवा साठवण्याची जी अडचण आहे ती साठवण्याची अडचण, किंवा जी जोखीम होती, जवळ बाळगण्याची जी जोखीम होती, या कारणामुळं पुढचा जो पैसा आहे, 6वा प्रकार जो आहे तो आपण बँक पैसा किंवा आपण याला पत पैसा असं म्हणतो, तो अस्तित्वात आला. म्हणजे पुढचा प्रकार आहे पत पैसा किंवा बँक पैसा. पत पैसा म्हणजेच बँक निर्मित पैसा होय. बँका लोकांकडून ठेवलेल्या ठेवीच्या आधारावर पत पैसा निर्माण करतात. म्हणजे लोकांचा पैसा ठेवून घेण्याचं काम बँका करतात आणि ज्या लोकांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी हा पत पैशाचा काय आहे, आधार आहे. त्याचा वापर बँका प्रामुख्यानं पत पैशासाठी करताना दिसून येतात. हा पैसा जो आहे हा तुम्हाला केव्हाही काढता येतो किंवा ज्याचे दुसऱ्या व्यक्तीचे धनादेश, आपण चेक म्हणतो, धनाकर्ष इत्यादीच्या सहाय्याने हस्तांतरण करता येते. हा धनादेश किंवा धनाकर्ष इत्यादी पैशासारखेच तो कार्य करतो, परंतु तो अस्तित्वात असणारा पैसा नाही. याला रोख पैसा आहे असं म्हणता येणार नाही, पण तो पैशासारखं काम करतो, म्हणून याला आपण पत पैसा किंवा बँक निर्मित पैसा असं म्हणत असतो. तर हा जो पैसा आहे तो ठेवीवरील हस्तांतरित करण्याचं पत साधन हे आहे. म्हणजे एका व्यक्तीच्या ज्या काही ठेवी ठेवलेल्या आहेत त्या ठेवीचं हस्तांतरण करण्याचं काम हा पैसा करतो. म्हणजेच हे एक पतसाधन आहे, पत पैशाचं साधन आहे. पत पैसा देशाच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसून येतो. आज ज्या देशातल्या व्यापारी बँका आहेत, राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत किंवा रिझर्व्ह बँक सोडून ज्या ज्या व्यापारी बँका आहेत त्या सगळ्या व्यापारी बँका देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे देशाच्या आर्थिक विकासामध्ये या पत पैशाचं स्थान जे आहे, बँक निर्मित पैशाचं जे स्थान आहे ते महत्त्वाचं आहे. आज आपण जागतिकीकरणाच्या काळामध्ये पैशाविरहित देवाणघेवाण अधिक महत्त्वाची असल्याने त्या ठिकाणी आता अलीकडं परत बँक पत पैशामध्ये पण काही अडचण निर्माण होऊ लागल्या. जागतिकीकरणाच्या काळामध्ये जगाचं स्वरूप पैशाचं बदलत गेलं, तसं आपणही भारतातलं पैशाचं स्वरूप बदलत गेलेलं आहोत. आणि मग पत पैशानंतर पुढचा पैसा जो अस्तित्वाला आहे तो म्हणजे प्लॅस्टिक पैसा किंवा प्लॅस्टिक पैसा होय. 7वा प्रकार आहे हा प्लॅस्टिक पैसा. म्हणजे काय, तर आज आधुनिक तंत्रज्ञान आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळं प्लॅस्टिक पैसा वापरणं सोपं झालेलं आहे. प्लॅस्टिक पैसा कोणता, तर जे आज आपण ATM कार्ड म्हणतो, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, हे जी कार्ड आहेत ती प्लॅस्टिक पैसा म्हणून आज वापरतो आपण. म्हणजे बँकेमध्ये तुम्हाला जावं लागत नाही, ATMद्वारे आपण 24 तास कधीही पैसे काढू ठेवू शकतो. त्यानंतर नवनवीन शोधाचे पुढचे पाऊल म्हणजेच पुढचा आहे इलेक्ट्रॉनिक पैसा. म्हणजे प्लॅस्टिक पैसा जो आहे यामुळे लोकांच्या ज्या काही गैरसोयी होत्या त्या गैरसोयी दूर करण्याचं काम या प्लॅस्टिक पैशाच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळं ते सहज शक्य झालेलं आहे. आणि त्यानंतर पुढचा जो पैसा आहे शेवटचा हा इलेक्ट्रॉनिक पैसा, आज त्याला आपण पैसा असं म्हणतो. हा जो इलेक्ट्रॉनिक पैसा आहे, इलेक्ट्रॉनिक पैशाला मौद्रिक मूल्य असून ते इलेक्ट्रॉनिक यंत्रणेच्या सहाय्याने
हस्तांतरित केलं जातं आहे. हस्तांतरित करणं म्हणजे एकावरून दुसऱ्या ठिकाणी, एकाच्या अकाउंटवरून दुसऱ्याच्या अकाउंटवर किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला सहज पाठवता येणं शक्य आहे. कोणकोणतं आहे तर याच्यामध्ये मोबाईल फोनमध्ये बघा, आज अलीकडं आपण गुगल पे, फोनपेद्वारे पैसे बरेचसे रक्कम देताना घेताना दिसून येते. म्हणजे रोख पैसा इथं जवळ बाळगण्याची गरज नाही. त्यानंतर अनेक प्रकारचे टॅबलेट आहेत, स्मार्ट कार्ड दिले जात आहेत, संगणक आहेत. अशा अनेक माध्यमाच्या साहाय्याने इलेक्ट्रॉनिक पैसा आज देशामध्ये अस्तित्वात आहे. इलेक्ट्रॉनिक पैशाला मध्यवर्ती बँकेचं पाठबळ आहे. इलेक्ट्रॉनिक पैसा हा जागतिक व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो आहे. एका देशाची आयात निर्यात करण्यासाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक पैसा मोठ्या प्रमाणात वापरला जातो आहे. अंशात्मक किंवा संगणकीय पाकिट असंही त्याला म्हटलं जातं आहे. डिजिटल वॉलेट असं म्हटलं जातं आहे. म्हणजे खरं पैशाचं जे पूर्वीचं पॉकेट होतं ते पॉकेट तुम्ही नाही बाळगलं तरी चालेल. तुमच्याकडं मोबाईल असेल, फोनपे केलं, गुगल पे केलं किंवा टॅबलेट असेल, स्मार्ट कार्ड असतील, याच्या साहाय्याने तुम्ही वस्तूंची देवघेव करू शकता. हा देखील साठवलेल्या इलेक्ट्रॉनिक पैशाचा एक प्रकारच आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये पैशाची उत्क्रांती, संपूर्ण जगामध्ये पैशाची उत्क्रांती झालेली आहे. पैशाचे एकूण प्रकार जे आहेत ते 8 आहेत. कोणते 8 प्रकार आहेत तर पहिला आहे पशु पैसा, दुसरा आहे वस्तू पैसा, तिसरा आहे धातू पैसा, चौथा आज आपण पाहिला धातूची नाणी. धातूच्या नाण्याची अडचण कागदी पैशाने दूर केली. कागदी पैशाची अडचण जी आहे ती पत पैशाने दूर केली. पत पैशानंतर अलीकडच्या काळात आधुनिक यंत्रणेद्वारे आला तो प्लॅस्टिक पैसा आणि त्याही पुढं जाऊन आज आपण इलेक्ट्रॉनिक पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहोत. जसजसा काळ बदलत गेला, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला, त्यानुसार पैशाचं स्वरूप हे बदलताना दिसून आलेलं आहे. आज आपण पैसा जो आहे त्या पैशाचे प्रकार जे आहेत, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 3 आणि या व्हिडिओमध्ये आपण 4 अभ्यासलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पैशाची कामं कोणकोणती आहेत, पैशाचे गुणधर्म कोणकोणते आहेत याचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.